नमस्कार, मी विजय नवलकर. आज आपण इथे श्रीकर सीड्सचा गहू 306 त्यांचं पीक प्रात्यक्षिक बघण्यासाठी मिर्झापूर येथील विक्रेते बंधू इथे जमलेले आहेत. हे आहेत महालक्ष्मी ॲग्रो एजन्सीचे संचालक अतुल भाऊ इंगळे. अतुल भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं या गावाबद्दल? चांगलं वाण दिसतंय, हाईट पण चांगली आहे, मुंबई चांगले लागले का उंबीचं आपलं डिस्टन्स जे आहे उंबीचं मोठं हा. आहे, त्यामुळे उत्पन्न चांगलं होईल. उत्पन्न किती? 22 क्विंटल पर्यंत चांगली व्हेरायटी आहे. प्रत्येकाने 2-4 बॅगा तरी लावायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हा. आता यावर्षी हवेत गारवा होता. हा. गारवा असून देखील समजा तो तर एक प्रकारे गव्हासाठी फायदेशीर होता, परंतु त्या गारव्यामुळं काय झालं का हवा जास्त होती, पण तरी इतकी हवा असून देखील हा गहू पडलेला दिसत नाही. हा. हे शेतकऱ्यांसाठी येत्या काळात लाभदायक ठरत. मी चांगल्या प्रकारे गहू विकतो. विकला तर ते शेतकऱ्याचं काय शेतकरी म्हणतात चांगला. आता हे जे उंबी आहे ना, तुम्ही जर उंबी बघितली तर 3 पदरी अशी उंबी राहते. हे किती पदरी उंबी आहे? 4 पदरी उंबी आहे. म्हणजे इथं 25% ऑलरेडी आपल्याला उत्पादन जास्त मिळते. हा गहू मी मागच्या वर्षी माझे जे मित्र आहेत त्यांच्या अशा हलक्या मध्यम शेतात हा गहू एकरी 20-22 क्विंटल पर्यंत झाला होता. आणि त्याच्यातलाच गहू मी जवळपास माझ्या घरी 2 क्विंटल खायासाठी आणला होता. आणि खायासाठी पण चांगला आहे. सगळ्या मॅक्झिमम शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की बहुतेक गहू पडते. बऱ्याच चांगले वाण मार्केटमध्ये आहेत, पण समस्या अशी आहे की ते पडतात आणि पडल्यानंतरच्या गव्हाचं अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं पाहिजे, ते काही मिळत नाही. या गव्हाची एक विशेष खासियत मी पाहिली का उंच वाढून सुद्धा हा गहू पडलेला नाही. चौधारी याची उंबी आहे आणि खायला पण चविष्ट गहू आहे. आणि मार्केटमध्ये 200, 250, 300 रुपये क्विंटल याचा भाव पण चांगला मिळू शकते. कारण की आपण पाहिलं तर याची जे गव्हाचे दाणे आहेत एका उंबीत 70-75 पर्यंत दाणे आहेत. आणि गहू जो आहे हा सोना शरबती टाईप आणि चमकदार असा गहू आहे. थोडी संध्याकाळपर्यंत नरम राहू शकते. त्याच्या हिशोबाने मी हा पेरला. आणि ह्याच कंपनीचा 333 पण मी 1 एकर वाण माझ्या शेतात स्वतः पेरलेलं आहे. आणि दुकानाच्या काउंटरले सुद्धा यावर्षी या 50-60 बॅगा मी विकलेल्या आहेत.